नमस्कार, मी अल्विरॉन ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितीन सेगर। आज आपण मोहोळ तालुक्यातील खंडाळे येथे एका शेतकरी दादांच्या घरी आहोत। तर यांना आपण अमेरिकन फायटॉन ज्यूस आणि पायलो हेल हे आपण टेक्नॉलॉजी दिली होती। तर या टेक्नॉलॉजी यांना कशा पद्धतीने फरक पडलाय ते आज आपण जाणून घेऊ। दादा नमस्कार। नमस्कार। तुमची प्रथमतः ओळख सांगा आम्हाला। मी खंडाळे तालुका मोहोळ। बरोबर। हे जे फायटॉन ज्यूस आणि पायलो हेल जे आहे हे कशासाठी वापरलात तुम्ही? मला बघिंद्रा त्रास आहे गेल्या 1 वर्षापासून। डॉक्टरांची ट्रीटमेंट झाला नाही तर त्यांनी एकमेव पर्याय शेवटचा सांगितलं ऑपरेशन करावं लागेल। तुम्हाला ऑपरेशन करायचं? ऑपरेशन हा शेवटचा पर्याय सांगितला। ओके। साधारण तुम्ही खर्च किती केला होता आतापर्यंत? खर्च साधारणपणे 15,000 रुपये खर्च झाला 1 वर्षामध्ये। 1 वर्षामध्ये म्हणजे तुम्हाला खर्च करून सुद्धा फरक पडत नाही। पण ज्यावेळेस तुम्ही आपलं फायटॉन ज्यूस आणि पायलो हेल घ्यायला चालू केलं त्याच्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवले? कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आणि विशेष म्हणजे शारीरिक परिस्थिती चांगली राहिली। चेहऱ्यावरील डाग असतील, फुटकुळे असतील जास्त प्रमाणामध्ये होत्या, त्या कमी झाल्या आणि मुळव्याधासाठी चांगला फरक पडला। किती दिवसामध्ये फरक पडला मुळव्याधात तुम्हाला? फरक मला 3ऱ्या दिवसापासून जाणवतोय। आज 10 दिवस झाले औषध घेऊन। म्हणजे आपण पाहू शकतो की घेऊन येणे आज 10 दिवस झाले, पण 3ऱ्या दिवसापासून यांना फरक दिसू लागलाय तुम्हाला। एकंदरीत तुम्ही समाधान आहात का हे वापरून? 1 नंबर समाधान आहे। आपले इतर जे काय बांधव असतील तर त्यांच्यासाठी तुमचा एक आरोग्याचा सल्ला म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांना? कुठल्याही आजारासाठी एकमेव औषध म्हणजे हे असेल आणि फरक हा 100% आहे। विचार करण्याची कुठलीही गरज नाही आणि विशेष म्हणजे साईड इफेक्ट कुठलाही नाही आणि शरीर संतुलन चांगलं राहतं। म्हणजे एकंदरीत तुम्ही खूप समाधानी आहात? खूप समाधानी आहे। ओके। तर तुम्ही जी मुलाखत दिली तुमचा अनुभव काय? तुम्ही बँकेमध्ये जॉबला आहे? हो, बँकेमध्ये जॉबला आहे। मग तुम्हाला ते दिवसभर स्ट्रेस ताण तणाव? हो, तर अगोदर कसं होत होतं की ताण पडत होता आणि कधी कधी पाय दुखणं, गुडघे दुखणं हा त्रास होता, तर तो पण तेव्हापासून होत नाही गेल्या 10 दिवसापासून। म्हणजे तो सुद्धा ताण कमी झालाय। कमी झालाय। तर धन्यवाद दादा, तुम्ही जो तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल।